नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दामिनीने तर आता केस सोडलेली आहे, पण त्याचबरोबर रविराज यांनी सुद्धा एनओसी बनवून आता प्रियाची केस सोडलेली आहे. म्हणजे रविराज हे प्रियाच्या बाजूने उभे राहणार नाही, कारण त्यांना प्रियाचा खोटारडेपणा समोर आलेला आहे. त्याचबरोबर जेलमध्ये गेलेल्या अश्विन समोर जे सत्य आलेलं आहे ते पाहण्यासारखं असणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे पूर्णाजी बेशुद्ध पडलेली असते. सगळेजण पूर्णाजीला आवाज देत असतात की पूर्णाजी उठ ना, पण पूर्णाजी काही उठत नसते. तेव्हा सगळ्यांना काळजी वाटत असते की अचानक काय झालं, म्हणजे असं काय झालं म्हणून पूर्णाजी अशी बेशुद्ध पडलेली आहे, नक्की कशामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. या सगळ्याचा विचार आता सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सायली म्हणत असते की पूर्णाजी उठा ना तुम्ही, तर इकडे पूर्णाजी मात्र उठायला तयार नसते. त्याच वेळी इकडे आता पाहायला मिळतं की साक्षीला आता लॉकअप मध्ये आणून टाकलं जातं. त्यांना ज्या जेलच्या साड्या असतात त्या साड्या दिल्या जातात आणि साक्षीला आता लॉकअप मध्ये आणून टाकलेलं आहे. साक्षी मात्र पाहत असते. त्याचबरोबर त्यानंतर प्रियालाही त्याच लॉकअप मध्ये आणून टाकलं जातं आणि प्रिया सुद्धा इकडे तिकडे पाहायला लागते. पण दोघींनाही माहिती नसतं की त्या दोघी जणी एकाच लॉकअप मध्ये आलेल्या आहेत, कारण दोघी जणी दोन्ही अपोजिट साईडला असतात आणि अपोजिट भिंतींकडे पाहत असतात. पण जेव्हा एकमेकींकडे पाहतात तेव्हा म्हणतात तू इथे, असं म्हणत त्या दोघीही एकमेकींकडे पाहू लागलेले असतात. म्हणजे त्या दोघींनाही कळून चुकलेलं असतं की हे सगळं काय घडतंय, हे असं का झालंय. आणि त्या दोघीही म्हणतात. त्यावेळी साक्षी ओरडायला लागते की कॉन्स्टेबल हिला बाहेर काढा, मला इथे ईशासोबत राहायचंच नाहीये. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे साक्षी ओरडायला सुरुवात करते. ती प्रियाला म्हणत असते तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळं. ती माकडिणीची गोष्ट तू सांगितली होतीस ना मला, ती तुझ्यामुळे झालेली आहे. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते माझ्यामुळे म्हणजे. तेव्हा साक्षी म्हणत असते की तू मला सांगितलं होतंस की नाही, माकडीण स्वतःच्या पिलांना सुद्धा सोडत नाही, त्यांचा जीव गेला तरी चालतो तिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. ती माकडीण जी आहे ना गोष्टीतली, ती तू होतीस, तू केलंस हे सगळं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते मी केलं म्हणजे मी काय केलेलं आहे, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तेवढी जर अक्कल मला असती ना तर तुझा तो खुनी बाप आणि मी मागं लागलीच नसते, कारण तुला खुनातून बाजूला काढण्यासाठी मी खोटी साक्ष दिली. पण अडकलो कोण त्याच्यामध्ये, मी. आणि मी का तो खुनाचा आरोप माझ्यावरती घेऊ, माझ्या नाकातोंडाशी पाणी जायला लागलं, मग मी सांगून टाकलं तुझं नाव, असं प्रिया बोलत असते. आणि साक्षी आणि प्रिया या दोघींमध्ये खूप भांडण चाललेलं असतं. प्रिया जेव्हा महिपतला खुनी म्हणते तेव्हा साक्षीला जो राग येतो तो मात्र खूप भयानक असतो आणि साक्षी प्रियावरती हात उचलते. दोघीही एकमेकींशी भांडत असतात, एकमेकींच्या गुन्ह्याचे खापर एकमेकींच्या माथ्यावरती फोडत असतात. आणि त्यांची ही जी सगळी नाटकं चाललेली असतात ना ती मात्र खूपच भयानक अशी असतात. इकडे घरी सुभेदारांकडे आता सगळेजण पाहत आहेत आणि त्याचबरोबर पूर्णाजी काही अजूनपर्यंत शुद्धीवर येत नसते. सगळे विचार करत असतात. प्रताप म्हणत असतो की अरे अश्विनला फोन लाव. तेव्हा अर्जुन सांगतो की मी लावतोय, तो पिकअप नाही करत आहे कॉल. त्यावेळेसच इकडे सायली म्हणत असते की त्या बोलत होत्या आणि बोलत बोलतच त्या बेशुद्ध पडल्या, मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर कल्पना म्हणते अगं सायली तू काय बोलत होतीस त्यांच्याशी. सायली म्हणते की हो त्यांना माहिती नव्हतं की मी इथं आलेले आहे, उलट त्यांना असं वाटत होतं की तुम्ही आहात म्हणून त्या तुमच्याशी बोलत होत्या. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणते म्हणजे. प्रताप म्हणतो अगं कल्पना परिस्थिती काय आहे आणि तू विचारतेस काय, मला कळतच नाहीये बघ तुझं, असं म्हणत प्रताप बोलत असतो. त्यावेळी सायली सांगते की नाही त्यांना माहित नव्हतं. अर्जुन म्हणतो की तो फोन उचलत नाहीये. मग इकडे प्रतापचं असं म्हणणं असतं की हा कुठे जाऊन बसलाय. तेव्हा अर्जुन सांगतो तो मगाशी आलेला होता घरी आणि त्यानंतर तो निघून गेलेला आहे, कारण अर्जुन आणि अश्विन या दोघांमध्येही वाद झालेले असतात. आणि त्यानंतर अश्विन निघून गेलाय ही गोष्ट अर्जुन प्रतापला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शेवटी अस्मिता म्हणते की डॉक्टर देशपांडे आहेत ना त्यांना कॉल कर अर्जुन, कारण त्या लगेच येतील. डॉक्टर देशपांडेंना अर्जुन कॉल करतो. आणि इकडे पूर्णाजीला आता सगळेजण सावरत असतात, पण पूर्णाजी काही अजून शुद्धीवर येत नसते. सगळ्यांना काळजी वाटत असते. प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी यांची जी जेलमध्ये जी भांडणं चाललेली असतात ती इतकी भयानक असतात की ह्या दोघीच एकमेकींच्या जीवावर उठलेत की काय असं वाटत असतं. कारण प्रिया म्हणत असते तेवढी अक्कल जर मला असती तर मी तुझ्या बाजूने उभीच राहिली नसती ना, तुझ्या बाबतीत खोटी साक्ष द्यायला, असं प्रिया इकडे सांगत असते.
आणि मग साक्षी म्हणत असते की पैशांसाठी लाचार झालेली आहेस तू, तू काही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते, हे काही मला माहित नाहीये किती निर्लज्ज आहेस तू, तुझ्यामुळे आज आपण इथे जेलमध्ये आहोत, तुझ्यामुळं, एवढं लक्षात ठेव. तेव्हा प्रिया म्हणते तू का बोललीस की पर्स द्यायला आले होते, न्यायला आले होते, पैसे मागायला आले होते, हे सगळं तू का बोललीस, असं प्रिया बोलत असते. तेव्हा साक्षी म्हणते माझा मोबाईलचं लोकेशन ते सापडलं होतं, त्यामुळे मला ते बोलणं गरजेचं होतं आणि ते मॅनेज करत होते ना मी, तू कशाला माती खायची, सगळं मी सोडवत आणलं होतं ना, मग तू कशाला माती खाल्ली, असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. दोघीजणी एकमेकींशी एवढं भांडत असतात की जणू काय आता ह्या दोघीजणी एकमेकींच्या जीवावर उठलेल्या आहेत आणि खरंच त्याच पद्धतीनं चाललेलं असतं, कारण आता एकमेकींची साथ दिलेली, एकमेकींना वाचवलेलं आहे आणि हेच सगळं चालू असतं. साक्षी म्हणते बरोबर आहे ना, तुला खूप पैसा पाहिजे होता, मिळाला ना आता, ह्या चांदीच्या भिंती, हे मखमली गालीच्या, हे सगळं तुझ्यासाठीच आहे बघ, कर, आराम कर, इथं निवांत राहा. आणि तिथं असलेली जेलमधली जी स्थिती आहे ती साक्षी तिला सांगत असते, कारण साक्षीला माहिती आहे ना जेलमध्ये कसं वातावरण आहे, काय आहे, साक्षीला अनुभव आहे, साक्षी तिथं राहून आलेली असते आणि दोघी जणी एकमेकींना शिव्या घालत असतात, भांडत असतात, बोलत असतात, कारण त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो. जे काय घडत आहे ते मात्र त्यांच्या दोघींच्या चुका असतात आणि त्यामुळेच ते घडलेलं असतं. आता एकमेकींच्या माती खापर फोडून पण काहीच उपयोग होणार नसतो आणि साक्षीने तर आता प्रियावरती हात उचललेला असतो. अशी सनसनीत प्रियाच्या लगावणार की काय असं वाटत असतं, परंतु त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अश्विन तिथं आलेला असतो. अश्विन म्हणतो तन्वी, प्रियाला धक्काच बसतो, कारण प्रियाला वाटतच नव्हतं की अश्विन पुन्हा तिला भेटायला येईल, पण अश्विन तिला भेटायला आलेला असतो आणि तो तन्वी तन्वी म्हणत आलेला असतो. आणि मग प्रिया म्हणते की चला, म्हणजे याच्या घरच्यांनी सगळ्यांनी माझं थोबाड फोडलेलं आहे, पण हा एकटा मोहरा बाकी आहे, त्याचा फायदा मला करून घ्यावा लागणार आहे, जर त्याचा उपयोग झाला तर मात्र माझ्या फायद्याची गोष्ट ठरणार आहे. हे सगळे विचार प्रियाचे चालू झालेले असतात. आता अश्विन आलेला आहे म्हणलं की प्रियाचं नाटक तर सुरू झालंच पाहिजे ना, कारण नाटक नाही केलं तर प्रिया तिचा उपयोग काय आहे. मग अश्विन आला की अश्विनच्या जवळ येते, रडायला सुरुवात करते. अश्विन, अश्विन तू आलास, असं म्हणत रडायला सुरुवात करते. तोपर्यंत इकडे डॉक्टर देशपांडे आलेले असतात आणि त्या पूर्णाजीचं चेकअप करतात. तेव्हा त्या म्हणतात की त्यांना ना खूप टेन्शन आलेलं आहे, त्यामुळे त्यांचा बीपी वाढलेला आहे, काळजी करण्यासारखी काही गरज नाहीये काळजी करायची, ते होतील बऱ्या, असं डॉक्टर देशपांडे सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुन, सायली सगळेजण तिथं असतात आणि मग त्यांना काही टेन्शन देऊ नका अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं आणि सगळेजण पाहत असतात. त्याच वेळी इकडे जेव्हा आता सगळेजण तिथं आहेत आणि डॉक्टर देशपांडेंनी प्रिस्क्रिप्शन दिलेले आहेत ते आणायला अर्जुनला सांगितलेलं आहे, अर्जुन ते आणण्यासाठी जात असतो. डॉक्टर देशपांडे म्हणतात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल आणि त्यांची तब्येत ही आहे नॉर्मल, बाकी काही काळजी करायची गरज नाही, एवढे औषधं त्यांना द्या. तर डॉक्टर देशपांडेंना सोडायला तर अर्जुन जातो आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण काळजी करत होते. इकडे कल्पना मात्र म्हणत असते की संकट आले की एका पाठोपाठ येत असतात. आता इकडे अश्विन प्रियाला भेटायला आलेला आहे म्हटल्यानंतर अश्विनचं जे वागणं आहे ते पाहण्यासारखंच असतं. तो मात्र म्हणत असतो की तन्वी, माझा विश्वासच बसत नाहीये, हे सगळं काय आहे, तुझ्या बाबतीत असं काहीतरी होईल याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये तन्वी, असं म्हणत अश्विन अगदी रडकुंड दिलेला असतो. आणि प्रिया म्हणत असते की चला आता याचा मोहरा म्हणून मला वापर करता येईल, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू असतो. साक्षी मात्र तिच्याकडे पाहत असते, कारण साक्षीला माहिती असतं की ही काय आहे, ही काय करू शकते आणि साक्षीला माहिती आहे की ती प्रिया जी आहे ती अश्विनला कशी गुंडाळत असते, म्हणजे कशा पद्धतीने अश्विनशी वागत असते. अश्विन मात्र इमोशनल होऊन आलेला असतो. प्रियाला आता याच गोष्टीचा फायदा घ्यायचा असतो की आता हा जो आहे याला आपल्या ताब्यात घ्यायचा आणि याच्या मदतीने सगळे गोष्टी सॉल्व्ह करायच्या, एवढंच आता प्रियाच्या डोक्यात सुरू असतं. आणि प्रिया रडायचं नाटक करत आता अश्विनकडे जाते. अश्विन मात्र जेलच्या बाहेर असतो, प्रिया आतमध्ये असते. अश्विन प्रियाला तिच्या गालावरती हात ठेवतो, जवळ घेतो. अश्विन मात्र इमोशनल असतो, पण प्रिया मात्र त्याच्या इमोशनचा फायदा घेत असते. प्रिया मात्र मुद्दाम हे सगळं नाटक करत असते, कारण आता या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिला अश्विनची मदत होणार असते. अश्विन म्हणतो काळजी करू नकोस, आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करूया, मला माहितीये तू निर्दोष आहे, तुझी काही चूक नाहीये, असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन खरंच तू माझ्या बरोबर असणार आहेस. अश्विन म्हणतो काही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, असं अश्विन सांगत असतो. प्रिया मात्र अश्विनकडे पाहत असते. तिला खरं तर वाईटही वाटलेलं असतं, परंतु त्याहीपेक्षा आता अश्विनचा फायदा करून आपल्याला पुन्हा येथून बाहेर पडायचं आहे एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं.
त्याचबरोबर अश्विन हा प्रियाच्या गालावरती हात ठेवतो आणि तन्वी मी आहे, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवू दे किंवा न ठेवू दे, मी तुझ्यासोबत आहे असं आवर्जून तो सांगू लागतो. त्याचबरोबर प्रिया मात्र अश्विनला आता घोळात घेत असते, त्याच्याशी गोडगोड बोलत असते. इकडे कल्पना म्हणालेली असते की एका पाठोपाठ संकट येतात. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, संकट कुठं आलंय सांगा ना मला. अहो संकट गेलेत आता, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या ज्या पद्धतीने घडत आहेत त्या मात्र बघा ना तुम्ही. आता डॉक्टरांनी काय सांगितलंय, पूर्णाईंची तब्येत ठीक आहे, फक्त त्यांना थोडासा त्रास झालेला आहे आणि आता पूर्णाजींची तब्येत ठीक नाहीये, इथं आपल्याला थांबलं पाहिजे असं कल्पनाचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर सायली म्हणते की तुम्ही सगळेजण आराम करा, मी थांबते इथं. सगळेजण म्हणतात असतात असं कसं, नाही नाही इथेच थांबतो आम्ही, पण पूर्णाई अजून उठलेला नाहीये त्यामुळे मला इथेच थांबायचंय असं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि इकडे सायली त्यांची समजूत घालत असते. तेव्हा इकडे अस्मिता म्हणते अगं ती म्हणते ना एवढं. सायली म्हणते की त्या शुद्धीवर आल्या ना की मी तुम्हाला बोलवते, तुम्ही जाऊन आराम करा असं सायली सांगू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते की हो मामा आपण जाऊया, सायली आहे ना इथे, तिनं सांगितलंय ना, आपण थांबूया आतमध्ये. हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात त्या मात्र अर्जुन जो आहे तो म्हणतो की चालेल आपण जाऊया, सायली सांगते ना एवढं, आपण थांबूया असं त्यांचं बोलणं चालू आहे. त्याचबरोबर इकडे आता सायली पूर्णाजीच्या जवळ बसलेली आहे. सगळ्यांना तिने सांगितले तुम्ही आराम करा, मी आहे, हे सायलीचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे आता महिपत जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये त्या जेलमध्ये येतो. आता त्याला साक्षीला भेटायचं असतं, कारण तो दामिनीकडे जाऊन आलेला असतो. दामिनीने तर केस सोडलेली आहे. महिपतने हत्यार दाखवून पण काहीच उपयोग झालेला नाहीये. दामिनीने केस सोडले हे जाहीर केलेलं आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा काहीच उपयोग होत नाहीये हे महिपतला पण माहिती आहे. आणि म्हणून तर महिपत आता इकडे आलेला असतो, कारण साक्षीला भेटणं गरजेचं आहे. साक्षीची मानसिकता कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे, म्हणून महिपत तिथं पोहोचलेला असतो. महिपत आता आलेला असतो, एक हवालदार असतो, तो महिपतला थांबवतो आणि सांगतो की नाही कुठे निघालात. तेव्हा तो सांगत असतो माझ्या लेखीला भेटायला. नाही, परवानगी कुठे आहे का लेटर तुमच्याकडे. तेव्हा महिपत म्हणतो की नाहीये, मला कोणाची परवानगी लागत नाही माझ्या पोरीला भेटायला. तेवढ्यातच तो जो महिपतचा पोलीस असतो जो त्याला मदत करत असतो तो तिथे येतो आणि म्हणतो थांबा थांबा, चला इकडे आहे लॉकअप, मी तुम्हाला इकडे घेऊन जातो असं म्हणत आता लॉकअपच्या दिशेने त्याला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर लॉकअप उघडून दिलं जातं. महिपत साक्षीला भेटतो, साक्षीला जवळ घेतो, कारण एका बापाच्या डोळ्यात लेकीबद्दलचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आणि साक्षीला सुद्धा महिपत आला की अगदी भरून आलेलं असतं. अण्णा तुम्ही काय म्हणाला होता, मला यातून बाहेर काढणार, मला इथे नाही राहायचं, तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढणार होता ना, हे काय झाले अण्णा असं म्हणत साक्षी आता रडत असते. महिपतने साक्षीला मिठीत घेतलेलं असतं. साक्षी म्हणत असते की ती दामिनी आहे ना, ती वरच्या कोर्टात अपील करायला तयार आहे ना. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की नाही, तिने केस सोडली. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे तिला हसू आलेलं असतं. साक्षी म्हणत असते काय, तिने केस सोडली म्हणजे ती वरच्या कोर्टात अपील नाही करणार. अण्णा मला इथे 14 वर्ष राहायचं आहे, म्हणजे मी 14 वर्ष काढायची तिथं, तुम्हाला माहिती आहे ना अण्णा मी नाही राहू शकत या परिस्थितीमध्ये असं म्हणत साक्षी रडत असते. आणि प्रियाला मात्र हसू आलेलं असतं. आणि ज्या पद्धतीने प्रियाचं जे बोलणं चालू असतं ते मात्र इकडे महिपतच्या कानावरती पडतं. महिपत पाहत असतो. आणि त्याचबरोबर महिपत जेव्हा या सर्व गोष्टी पाहत आहे तेव्हा मात्र महिपतला राग येतो. महिपतचा राग अनावर झालेला असतो. आणि महिपत मात्र इकडे म्हणत असतो की काय हसू येतोय का, जोक झाला इथं, नाही माझ्या मुलीच्या आयुष्याचा जोक झाला हे मला माहिती आहे, पण अशा पद्धतीनं हे असं चालू आहे सगळं, हसू येतंय का, दाखवतो तुला. आणि काय बोललीस तू कोर्टामध्ये, गोळी साक्षीने चालवली असं म्हणत महिपतने प्रियाला कळायच्या आधी इकडे प्रियाचं नरड दाबलेलं असतं आणि प्रियाचा आवाज बंद झालेला असतो. कारण प्रियाचं नरड दाबल्यानंतर महिपत बोलत असतो की आता बोल ना, बोल आता नक्की काय चाललंय तुझं, तुला काय म्हणायचंय, बोल, काय म्हणत होतीस, कोर्टात काय सांगितलं होतं. अशा पद्धतीने महिपत बोलत असतो. महिपत म्हणत असतो की बोल ना, आता मी सांगितलंय ना तुला बोल म्हणून, मग बोलत राहायचं. आणि मग महिपत तिला म्हणत असतो कोर्टात जे बोललेली जी साक्ष दिली ना ती इथं पण द्यायची आणि बोलत राहायचं. पण प्रियाच्या तोंडातून आवाज येत नाही. महिपत इतका चिडलेला असतो, त्याचे डोळे लाल बुंद झालेले असतात आणि त्याचा तो घाम चेहऱ्यावरून असतो. प्रिया मात्र पहिल्यांदा घाबरलेली असते, कारण याच्या आधी महिपतने खूप वेळा तिचं नरड दाबलेलं आहे. जणू काही तिला प्रॅक्टिसच झालेली आहे महिपतकडून नरड दाबून घ्यायची.
पण आज मात्र प्रिया जाम घाबरलेली असते. महिपत मात्र प्रियाला म्हणत असतो की बोल, काय बोलली होतीस आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तर ना प्रार्थनाच करतो, माझ्या लेकीला तर मी इथून सोडवणारच आहे, पण तू पण बाहेर आली पाहिजे. आणि तू इथून बाहेर आली की तुझ्या फुफ्फुसात हवा जायच्या आधी मी गोळी घालणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तुला जिवंत नाही सोडणार. नशीब समज तुला शिक्षा झाली, तू इथं जेलमध्ये, जर जेलच्या बाहेर असतीस तर काय झालं असतं ना याचा विचार करायचा. कारण ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं होतं, ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं ते मात्र तुझ्या लक्षात आलेच असेल. असे इकडे महिपत तिला धमकी देत असतो. अक्षरशः प्रिया तोंडाला पदर लावून रडत असते. तिला जाम भीती वाटत असते. इकडे रविराज आहेत, त्यांना आठवत असतं आणि रविराज बोलत असतात. तेव्हा इकडे अर्जुन म्हणालेला असतो की ॲडव्होकेट साने यांचा आवाज तर तुझ्या ओळखीचा आहे ना, असं म्हणत अर्जुनने आता सानेंचा आवाज रविराजला ऐकवलेला असतो. सायली आणि अर्जुनच्या डिवोर्स पेपर जे तयार केलेले असतात ते प्रियाने केलेले असतात. हा पुरावा अर्जुनने दिलेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा महिपत घरी आलेला असतो तेव्हा मग इकडे रविराजने प्रियाला विचारलेलं असतं, तू कधीपासून ओळखतेस यांना? तेव्हा मात्र प्रियाने सांगितलेलं असतं की नाही, मी आत्ताच आश्रमात जेव्हा ते एकदा आले होते ना तेव्हाच ओळखत आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं. आणि त्याचसोबतच प्रिया जी आहे ती बोललेली असते आणि प्रिया जे खोटं वागलेली आहे ते सगळं रविराजला आठवत असतं. त्याचबरोबर इकडे रविराजला ही गोष्ट आठवते ती म्हणजे आता जेव्हा डॉक्टरांच्या समोर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांच्या समोर प्रियाची चौकशी सुरू असते आणि त्यावेळेस रविराजला आठवतं प्रियाला प्रश्न विचारले जात असतात. प्रिया म्हणत असते, मी किती वेळा उत्तरं द्यायची आहेत आणि तीच उत्तरं किती वेळा द्यायची आहेत सांग, असं म्हणत ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचसोबतच इकडे रविराजांनी एक कॉल केलेला असतो, माडेकर यांना कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी जे पेपर सांगतोय ते तयार ठेवा. कारण रविराजला प्रियाचा खोटारडेपणा लक्षात आलेला असतो आणि त्याचबरोबर प्रिया ज्या पद्धतीने वागत आहे त्यानंतर रविराजांनी हा निर्णय घेतलेला असतो. उद्या सकाळी मला ते पेपर्स हवे आहेत असं फोनवरती बोलणं सुरू असतं. प्रतिमा म्हणते की काय झालं रविराज, तुम्ही कोणाशी बोलताय, कसले पेपर्स, कशाबद्दलचे पेपर चालू आहेत, असं तिचं बोलणं सुरू आहे. आणि तेव्हा मात्र रविराज सांगतात की नाही असंच, ही गोष्ट आधीच करायला पाहिजे होती, खूप वेळ झालेला आहे, असं रविराजांचं बोलणं चालू असतं. आणि मग प्रतिमाला सांगतात की ठीक आहे, काळजी करू नकोस. कारण रविराजांना खूप वाईट वाटलेलं असतं ज्या पद्धतीने प्रिया वागत आहे, ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूपच वाईट अशा आहेत. प्रतिमा पण विचार करत असते की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, कारण आपल्या कुटुंबाला सावरलं तर पाहिजे, हेही तिच्या लक्षात येत असतं. इकडे सायली पूर्णाजींच्या जवळ असते. पूर्णाजींचा हात हातात घेऊन तिथेच बेडच्या शेजारी बेडवरती डोकं ठेवलेलं असतं आणि झोपलेले असते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनने आता चहा आणि कॉफी असं दोन्ही घेऊन आलेलं असतो. सायली म्हणते किती वाजलेत? तेव्हा अर्जुन म्हणतो 8 वाजलेत. तेव्हा सायली म्हणते काय 8 वाजलेत, मी अजून झोपून आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो असू दे, काही नाही एवढं. सायली म्हणते की अहो सगळंच राहिले, आईंची कॉफी राहिली, बाबांचं योगा असतं त्याची तयारी करून द्यायची आणि मी अशी झोपून राहिले, मला कळतच नाहीये की काय झालं. इकडे सुमन उठलेली असते. सुमन म्हणते वहिनी नाश्त्याला काय बनवू आज? तेव्हा प्रतिमा म्हणते झालाय नाश्ता बनवून, उपमा बनवलाय मी, नको थालपीठ वगैरे काही. आणि सगळे आता नाश्त्यासाठी आलेले असतात. इकडे रविराज यांच्याकडे एक व्यक्ती येते आणि एक एनव्हलप हातात देते. तेव्हा रविराजला ते सांगतात की हे जे सांगितलं होतं ना ते आणलेलं आहे आणि आमच्या साहेबांनी पाठवले. मग ते एनव्हलप बघून इकडे लगेच नागराजला प्रश्न पडलेला असतो, नक्की काय आहे हे, याच्यामध्ये काय आहे, असे अनेक प्रश्न नागराजला पडलेले असतात. आणि नागराज मात्र ते प्रश्न विचारत असतो. तेव्हा रविराज सांगतात की हो NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. तेव्हा नागराज हे सगळं जेव्हा बोलत असतो, रविराज हे सगळं बोलत असतात तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, एक वकील जो असतो ना त्याने एक लेटर देणं गरजेचं असतं आणि ते जे लेटर आहे ते मी देत आहे. त्यानंतर हे दोघंही पाहत असतात. नागराज म्हणतो म्हणजे कसलं रे दादा, कशासाठी ही NOC आहे, असं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे रविराज सांगतात की तन्वीची केस मी सोडलेली आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यात मोठा धक्का नागराजला असतो. म्हणजे झालं आता प्रिया पुन्हा माघारी येण्याचे चान्सेस संपलेले असतात. इकडे सायलीला घेऊन अर्जुन आलेला असतो. सायलीची खूप धावपळ चाललेली असते. तिला कळत नसतं काय एवढी घरातली कामं करायची, तेवढं सगळं सुरू आहे असं तिच्या डोक्यात विचार चालू असतात.
आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की आधी शांत हो, शांत हो, आधी सगळी कामं होत राहतील. आणि तू का झोपले तुला माहितीये का? कारण तू पूर्ण झोपलीच नव्हतीस, म्हणून तुला उशीरपर्यंत झोप लागलेली. सगळं होणार आहे, काळजी करायची गरज नाही, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणतो की आधी बस, हे मी बनवले ना, हा चहा घे, असं अर्जुन सांगत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली म्हणत असते की खरंच. अर्जुन म्हणतो की आपण एवढी केस जिंकलोय, सेलिब्रेशन तर काहीच नाहीये. तेव्हा सायली म्हणते की काल सगळे जेवले, पण त्यांच्या डोक्यातले विचार मात्र थांबलेले नव्हते. त्यामुळं आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आणि सेलिब्रेशन मारामारीने करूया ना, असं सायलीचं म्हणणं असतं. तर मारामारी म्हणजे काय, तर चहा आणि कॉफी मिक्स करायचं आणि मग तो मारामारी सायली बनवते. अर्जुनला निम्मा आणि स्वतःला निम्मा घेते, कारण अर्जुनने सायलीसाठी चहा आणि स्वतःसाठी कॉफी बनवलेली असते आणि हे असं मारामारी बनवून सायली त्याला देते. अर्जुन पण ते घेतो आणि दोघंही मस्त एन्जॉय करत आता चहा कॉफी घेत असतात. खरं तर वाट लागलेली आहे ती प्रियाची. प्रियाने जे काही कांड केलेलं आहे त्याच्यामुळं तिचीच वाट लागलेली असते. तिला कळलेलंच नसतं की आपण का विरोधात गेलेलो आहोत, आपण हे सगळं का केलेलं आहे. या गोष्टीच्या चुका केलेल्या आहेत, त्या चुका तिच्याकडून झालेल्या असतात आणि ती मात्र त्याच्यामध्ये अडकली जात असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की श्रावणी सोमवारची पूजा असते, आरती सुरू असते. सायली आणि अर्जुन दोघंही आरती करत असतात आणि त्याच वेळी एक दगड फेकून मारलेला असतो. तो दगड आत येतो, त्या दगडाबरोबर एक कागद असतो. सायली लगेच उठते, काय झालं, सगळे घरातले घाबरलेले असतात, अचानक काय झालेलं आहे. सायली उठते आणि पाहते तर त्याला एक कागद असतो आणि तो कागद उघडते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की अर्जुन, आता तुझा खेळ खलास आहे. म्हणजे अर्जुनला जणू काही धमकी आलेली असते. आता अर्जुनला ही धमकी कोणाकडून आली, नक्की कोणी दिली, हे मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर नक्की कोणी केलंय, अश्विन याच्या मागे काही कारस्थान करतोय का? खरं तर अश्विन एवढा मोठा नाहीच विचार करू शकत. जरी तो प्रियाच्या प्रेमात आंधळा झालेला असला तरी तो प्रियाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल, पण असं काही करण्यासाठी प्रयत्न करेल असं वाटत नाही. इकडे आता सायली हे सगळं पाहते, सर्व सुभेदार कुटुंब हादरलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.